तर मित्रांनो मी दिल्लीत पोहोचलोय. दिल्लीत माझी राहायची सोय केली आहे माझ्या मित्रानं. अल्ताफ शेख माझ्या मित्राचं नाव आहे. ते आत्ता ICLS म्हणजे इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिसेसमध्ये ऑफिसर आहेत, क्लास 1 ऑफिसर आहेत अल्ताफ शेख. त्यांनी माझी राहायची सोय केली आहे. दाखवतो तुम्हाला, एकदम VIP सोय केली आहे. हे बघा, हा हॉल आहे. इथं डिनर आला, आता डिनर करायचं. डायनिंग टेबल आहे, इकडं बसायची सोय आहे. अशा पद्धतीचा हॉल आहे, एकदम VIP सूट आहे. इकडं बघा, इकडं TV, इकडं बेड वगैरे आहे. तर एकदम झकास सोय केली आहे. इकडं हीटर पण आहे. दिल्लीत असली जबरदस्त थंड आहे मित्रांनो, काय सांगू. आता कान गारटलेत माझं. आता गरम पाण्यानं फ्रेश होणार थोडंसं आणि स्वेटर वगैरे घालून बसणार आहे आता. मित्रांनो फ्रेश झालोय आणि एकदम पॅक होऊन बसलोय बघा. मायनसमध्ये टेम्परेचर आहे असं मला वाटतंय, 4 डिग्री काहीतरी आहे. आणि इथं डिनर आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, छोट्या छोट्या रोट्या, हे वरण आणि पनीर. तिकडं राईस आहे. तर जेवून घेऊया. तर मित्रांनो उद्या मी जाणार आहे आचार्य प्रशांत यांच्या लाईव्ह सेशनसाठी. समोरासमोर सेशन असणार आहे तिथं. मित्रांनो आता मी दिल्लीमध्ये आलोय. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ऑडिटोरियम इथं आचार्य प्रशांत यांचा कार्यक्रम आहे. तुम्हाला दाखवतो इथं किती गर्दी येते. हे बघा मित्रांनो, इथं किती गर्दी आहे. हे सगळे लोक आलेत आचार्य प्रशांत यांचं लेक्चर ऐकण्यासाठी. यूट्यूबला सर्च करा आचार्य प्रशांत, हिंदीमध्ये त्यांचं चॅनल येईल. 57 मिलियन सबस्क्रायबर आहेत चॅनलचे. तुम्ही पण सबस्क्राईब करा, एकदम भारी व्हिडिओ असतात, एज्युकेशनल असतात. मित्रांनो आचार्य प्रशांत हे IIT आणि IIM कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. तसंच ते माजी सनदी अधिकारीसुद्धा होते. आणखी सध्या ते वेद, उपनिषद, भगवद्गीता तसेच वेस्टर्न फिलॉसॉफी यावर बोलतात. क्लायमेट चेंजवर त्यांच्या इतका आवाज कुणी उठवलेला नाही. तसंच ते विमेन एम्पॉवरमेंटबद्दल सुद्धा बोलतात. हे बघा, संत कबीरांचं भजन सुरू आहे इथं. मुखौटा क्या उतारा, खुद को ही अजनबी सी लगने लगी हूँ. आपके सानिध्य में मैं गीता समझने लगी हूँ. आपके सानिध्य में मैं गीता समझने लगी हूँ. और अंत में बस इतना ही कहूंगी, अगर आचार्य जी को सही मायने में नमन करना है, हाथ जोड़कर नहीं होगा. जो ज्ञान वो हमें दे रहे हैं वो हमें आत्मसात करना होगा, अपने जीवन में उतारना होगा और उसका प्रकाश हमारे चारों ओर लोगों को छू पाए. दूसरी चीज, नौकरी को लेके सबसे ज्यादा स्पष्टता आई जीवन में. तीसरी बात यह है कि जो लोग भी जुड़े हुए हैं उनसे यही निवेदन है कि हमेशा कोशिश ये करना कि हम जिस प्लेटफॉर्म पे आए हैं, यकीन मानिए ऐसा प्लेटफॉर्म कोई दूजा नहीं है. क्योंकि जीवन की शिक्षा के बारे में जब से मेरी जॉब लगी मैंने कभी अपने आप को पढ़ाई से दूर नहीं किया है. इसलिए सभी से निवेदन है कि आचार्य से बहुत ही श्रद्धा भाव से जुड़े रहें. एक आखिरी बात ये कहना चाहूंगा कि हो सके तो जो आपके बच्चे हैं उनसे किसी भी प्रोफेशन में जाने की अपेक्षा सबसे पहले एक बेहतरीन इंसान बनाने की आशा कर लेना और उनको इस रास्ते पे जरूर लाइए जिस रास्ते पर हम लोग खड़े हुए हैं. अपने साथ लाइए, ये नहीं कि उन्हें अपने पीछे लाए हम. ये मेरा हार्दिक निवेदन है आपसे. धन्यवाद. मैं अपनी बात को यहीं पर समाप्त करता हूँ. मित्रांनो पुढे लेक्चरमध्ये आचार्य प्रशांत यांनी क्लायमेट चेंजबद्दल भरपूर माहिती दिली. येणारा काळ सगळ्यांसाठी किती आव्हानात्मक असेल आणि प्रत्येकाने एक माणूस म्हणून काय केलं पाहिजे हे यातून समजलं. एक आपको आंकड़ा दूं, कमजोर दिल वाले ना सुने. मित्रांनो मोबाईल अलाउड नसल्यामुळे मला सगळ्या भागाचं शूटिंग करता आलं नाही, पण लेक्चर अत्यंत महत्त्वपूर्ण झालं. तुम्हाला या लेक्चरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथं जाऊन तुम्ही बघा. येणाऱ्या काळात आपल्यापुढं भरपूर मोठी आव्हानं असणार आहेत. येणाऱ्या पिढीनं हे लेक्चर नक्की बघा. क्लायमेट चेंज काय आहे, आपले राजकीय नेते आपल्यापासून काय काय लपवत आहेत आणि जागतिक राजकारण काय सुरू आहे, फीडबॅक सायकल म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. लोकसंख्या वाढीचं आपल्यापुढं किती मोठं आव्हान आहे आणि त्यामुळं पृथ्वीवर किती मोठा ताण पडणार आहे, किती प्रजाती विलुप्त होत्या दररोज. आणि हे
जे आत्तापर्यंत 6 वेळा मास एक्सटिंक्शन 5 वेळा मास एक्सटिंक्शन झालं आणि 6वं मास एक्सटिंक्शन म्हणजे पूर्ण मनुष्य प्रजाती नष्ट होण्याची चिन्ह आता दिसायला लागलेत. त्यासाठी काय केलं पाहिजे हे तुम्हाला समजेल. हे लेक्चर नक्की बघा. हे बघा मित्रांनो, लेक्चरनंतर आचार्य प्रसाद यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी भरपूर गर्दी झालेली. मला काय एकदम समोर जाता आलं नाही, त्यामुळे मी नाही गेलो. तर मित्रांनो, महाराष्ट्रातले काही लोक भेटले तिथं. गीता कम्युनिटी मधले लोक आहेत, मुंबईचे येते. हाय करा. हॅलो जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत आत्ता, त्या सगळ्यांना मी आवाहन करीन की आचार्य प्रशांत यांची पुस्तकं नक्की वाचा, यूट्यूबला त्यांचे व्हिडिओ नक्की बघा आणि शक्य असेल तर त्यांचे गीता सेशन्स नक्की जॉईन करा. लाईव्ह असतात ते. विशेष करून तुम्ही विद्यार्थी असाल, शाळेत जात असाल, कॉलेजला असाल किंवा तरुण असाल तर आचार्य प्रशांत यांचे व्हिडिओ नक्की बघा. तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो, खात्रीनं सांगतोय. सर्वांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधील लिंक एकदा नक्की चेक करा.